कट ऑफ न पाहता जर तुम्ही तुमची कॉलेज लिस्ट भरली तर ती संपूर्ण ऍडमिशन प्रोसेस मधली तुमची सगळ्यात मोठी चूक असेल। आणि दरवर्षी नेमकी हीच चूक करणारे अनेक पालक आणि विद्यार्थी असतात म्हणजे असतात, पण त्यामध्ये तुम्ही म्हणजे माझे सबस्क्रायबर नसावे म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे। कॉलेजेस आता फिक्स झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक कॉलेजचा एक पॅटर्न ठरलेला असतो की त्यांचा कट ऑफ कितीपर्यंत लागेल हेच तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचे पर्सेंटाईल आणि त्या कॉलेजचा कट ऑफ मॅच झाला पाहिजे, मग तुम्हाला लक्षात येईल की कुठले कॉलेज टाकतोय आपण ते आपल्याला लागणार का नाही। जसे की आपले टॉपचे कॉलेजेस आहेत COAP, VGTI, त्यानंतर पुण्यामध्ये PICT, PCCUA, VIT, वालचंद, मुंबईमध्ये DJ सांगवी, SPIT, असे जे सगळे कॉलेजेस आहेत टॉपचे अनेक पण जे असतील, एखादा राहिला असेल माझ्याकडून, तर त्या सगळ्या कॉलेजेसचा तुम्ही कट ऑफ बघितलं ना तर तो 98, 99 असा पर्सेंटाईल मध्ये लागतो। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा स्पेशल रिझर्वेशन मधून असाल तर थोडासा 4-5 पर्सेंटाईल कमी, किंवा आणखी काही खूप रिझर्वेशन वाल्या कॅटेगरीज असतील तर त्यांचा आणखी थोडंसं कमी। पण ओव्हरऑल बघायला गेलं ना हे जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी हायच असतो, 98 ते 99 पर्सेंटाईल। तुम्ही ते CS, IT पकडा किंवा कोर ब्रांचेस पकडा, त्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी असंच असतो। तर हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला पाहिजे की कोणत्या कॉलेजचा त्या ठिकाणी कट ऑफची रेंज काय असते। आता काही असे कॉलेजेस देखील असतात की ज्यांचा कट ऑफ 98-99 मध्ये नसतो, त्यांचा कट ऑफ 95-96 किंवा त्या ठिकाणी 90-89, काहींचा तर 85 असं देखील लागतो। तर ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे। मग जी एक मिस्टेक मी म्हटलो की जे विद्यार्थी आणि पालक करतात ती ही आहे की अशी कॉलेजेस तुम्ही टाकून ठेवू शकता तुमच्या ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट मध्ये की जे तुम्हाला लागण्याचीच अजिबात शक्यता नाहीये, ते तुम्ही टाका, हरकत नाही। जे टॉपचे कॉलेजेस आहे ते तुम्ही टाका, चांगले कॉलेजेस टाका, पण समजा तुम्हाला ते भेटणार नसले तर अशाचमुळे तुम्हाला असे देखील कॉलेजेस टाकायचे आहे की तुम्हाला वाटते की हे कॉलेजेस तुम्हाला भेटणार आहेत कट ऑफच्या बेसिसवरती, ते कळतं, तर ते कॉलेजेस, ते ऑप्शन, त्या ब्रांचेस तुमच्या लिस्टमध्ये असल्या पाहिजे, पण त्यांची प्रायोरिटी देखील योग्य असली पाहिजे। प्रायोरिटी म्हणजे काय की प्रायोरिटी अशी ठेवा की बेस्ट कॉलेज नेहमी वरच आले पाहिजे। समजा कॉलेज A असेल आणि B असेल, त्यातलं A समजा थोडं एवढं काही खास नाहीये, पण B जे तुम्ही म्हणताय ते बेस्ट आहे, तर ते B वरच येईल ना, ते B तुम्ही खाली ठेवू नका। म्हणजे असं देखील करू नका की समजा तुम्हाला एखादं कॉलेज भेटणार आहे, कट ऑफ मिळतोय, जुळतोय तुमच्या पर्सेंटाईलशी, म्हणून ते सगळ्यात वर आणि बेस्ट कॉलेज खाली, असं पण करू नका। तुम्हाला जे पर्सेंटाईल पडलेले आहेत, तुमचा जो रँक येईल त्यानुसार तुमच्या ऑप्शन फॉर्म कॉलेज प्रेफरन्स लिस्ट मध्ये जे लागण्याची शक्यता कॉलेज आहे ते असलेच पाहिजे। तर हे फक्त ज्यांना कमी पर्सेंटाईल आहे त्यांच्यासाठीच लागू होतं असं नाहीये। समजा एखादा 99 पर्सेंटाईल वाला विद्यार्थी आहे आणि त्याने फक्त COEP चं CS, INTC त्या ठिकाणी टाकून ठेवलेलं आहे, पण त्याचे 99.1 पर्सेंटाईल असेल आणि समजा तिथपर्यंत समजा कट ऑफ यावर्षी आलाच नाही, एकदम 99.98 अशा मध्येच राहिला, तर त्याला भेटणार नाही ना। मग अशा वेळेस गरजेचं होतं की त्याने इतर जे कॉलेजेस आहेत, PICT असेल किंवा DJ सांगवे असेल किंवा VIT असेल पुण्यामधले, हे कॉलेजेस टाकणे, वालचंद टाकणे हे देखील त्यासाठी गरजेचं आहे ना। तर हे मला याच्यातून मुद्दा सांगायचा आहे की कट ऑफ बघा आणि ते तुमच्या लिस्टमध्ये इन्क्लूड करा, मग तुम्हाला कमी पर्सेंटाईल असते तर जास्त असू दे। एक केस सांगतो विद्यार्थिनीची, तिने काय केलेलं होतं की तिच्या ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट मध्ये असे कॉलेजेस टाकून ठेवले की ते तिच्या पर्सेंटाईलला मॅच करत नव्हते। मग काय झालं, त्यांना राऊंड 1ला, राऊंड 1ला काहीच कॉलेज लागलं नाही, मग ते राऊंड 2ला गेले, तिथं पण काही त्यांना खास कॉलेज भेटले नाही, राऊंड 3 करत गेले आणि शेवटी त्यांना शेवटच्या राऊंड पर्यंत काहीच नीट चांगलं भेटलं नाही, कारण की राऊंड 1 त्यांचा वेस्टेड गेलेला होता। मग ते काय करतात की त्यांच्या एका कॉलेजमध्ये जे जातात एका ठिकाणी आणि तिथे जाऊन ते पर्सेंटाईल जेव्हा सांगतात ना, तेव्हा तिथले लोक त्यांना म्हणतात की अहो तुम्ही आमच्या इथं बाहेरून ऍडमिशन घ्यायला आलेला आहात, राऊंड सगळे संपले म्हणून, पण तुम्हाला तर राऊंड 1लाच आमच्या इथलं कॉलेज भेटत होतं। मग त्यांना तेव्हा लक्षात आलं की ते राऊंड 1 मध्ये ते कॉलेज त्यांच्या लिस्टमध्येच नव्हतं। त्यांनी काय केलेलं होतं की सगळे चांगले कॉलेज टाकायचे, टॉपचे टाकायचे, हे त्यांचा त्या ठिकाणी चुकलं। त्यांनी तेच केलं की सगळे भारीतले कॉलेजेस टाकले आणि त्यांना जे मॅच होणारे कॉलेजेस आहेत किंवा ब्रांचेस आहेत ते त्यांनी टाकलाच नाही। तर ही चूक तुम्ही करू नये म्हणून सांगतो हे सगळं। आता मेन प्रश्न की कट ऑफ बघायची कुठे, ह्याचे 3 मार्ग आहेत, ते तिन्ही मार्ग मी तुम्हाला सांगतो। पहिला जो पर्याय आहे तुमच्याकडं, ते तुम्ही CET सेलचा कट ऑफ PDF उघडा।
पण त्या कट ऑफ पीडीएफ मध्ये प्रॉब्लेम हा आहे की त्या कट ऑफ पीडीएफ मधून डेटा शोधणं खूप अवघड आहे. ते 1500 पेजेसची ती कट ऑफ पीडीएफ असते. पण तो एक पर्याय तुमच्याकडे आहे. दुसरा पर्याय या ठिकाणी हा आहे की तुम्ही सीईटी सेलने यावर्षी कट ऑफ एक्सप्लोरर लॉन्च केलेला आहे. ते कट ऑफ एक्सप्लोरर तुम्ही यूज करू शकता आणि कोणत्याही कोर्सचा कोणत्याही राऊंडचा कट ऑफ पाहू शकता. तिसरा पर्याय आहे तुमच्याकडे कट ऑफ वाला. तो सांगतो काय आहे. cutofwala.in इथे पाहू शकता. याच्यावरती तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल टाकून तुम्हाला कोणतं कॉलेज भेटण्याची शक्यता आहे ते समजेल. आता एक विद्यार्थिनी आहे की जिला 91 पर्सेंटाईल पडलेले आहे आणि तिचा जो कोटा आहे तो लेडीज मध्ये ओपन आहे. होम युनिव्हर्सिटी तिची पुणे आहे. तर त्यानुसार आपण बघितलं की तिला काय भेटत आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी सिंहगडचे कॉलेजेस भेटण्याची शक्यता आहे. नूतनची पण शक्यता आहे आणि इंदिरा कॉलेज पण दिसत आहे. तेच जर तिला बघायचं असेल की मला त्या ठिकाणी कम्प्युटरला काय भेटत आहे तर ती कम्प्युटर ते सिलेक्ट करून बघू शकते की काय चान्सेस आहे. JSPM आहे दिसत आहे, सिंहगड दिसत आहे. तेच समजा तिला बघायचं असेल की मला मेकॅनिकल मध्ये काय भेटत आहे तर ती त्या मेकॅनिकल सिलेक्ट करेल. तर मेकॅनिकल मध्ये तिला असे काही कॉलेजेस भेटण्याची शक्यता आहेत. अगदी DY पाटील पिंपरी, ASSMS असं तिला समजेल. इव्हन तिला बघायचं असेल की मला या पर्सेंटाईल मध्ये सिव्हिल मध्ये काय भेटण्याची शक्यता आहे तर बघा 90 पर्सेंटाईलला अकोंडी DY भेटत आहे, MIT भेटत आहे, ASSMS भेटत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त पर्सेंटाईल टाकली तर समजेल की कुठलं कॉलेज भेटण्याची शक्यता आहे ते. तर मी तुम्हाला 3 पर्याय सांगितले. पहिला पर्याय तुमचा कट ऑफ पीडीएफ चेक करू शकता. दुसरा पर्याय तुम्ही सीईटी कट ऑफ एक्सप्लोरर पाहू शकता आणि तिसरा पर्याय म्हणजे आपला आहे कट ऑफ वाला. कट ऑफ वाला पेड आहे पण तुम्हाला ते परफेक्टली सांगणार आहे की तुम्हाला काय काय भेटण्याची शक्यता आहे. तेच तुम्ही सीईटी सेलच्या पीडीएफ आणि एक्सप्लोरर मधून देखील शोधू शकता. पण तुम्हाला त्या ठिकाणी खूप मेहनत करून ते शोधावे लागतील. आणि जे कट ऑफ वाल्याचे पेड युजर्स असतील त्यांना मी व्हॉट्सअप वरती कम्युनिकेट देखील करत आहे. व्हॉट्सअप वरती मी तुम्हाला गायडन्स देखील प्रोव्हाइड करतो जे कट ऑफ वाल्याचे युजर्स आहेत त्यांना. व्हिडिओचं टायटल काय होतं, एक मिस्टेक की जी तुम्ही करायची नाहीये ती काय आहे की कट ऑफचा अभ्यास न करता ऑप्शन फॉर्म तुमची कॉलेज लिस्ट न बनवणे. तसं नाही करायचंय. तुम्हाला जे कॉलेज भेटण्याची शक्यता आहे ते देखील त्याच्यात इन्क्लूड करा आणि बेस्ट पॉसिबल तुमची जी ऑप्शन फॉर्म कॉलेज लिस्ट आहे ती बनवायची आहे. तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी समजून जाईल की मला कुठलं कॉलेज भेटणार आहे आणि नाही जर तुम्ही कट ऑफचा अभ्यास केला तर. cutofwala.in ला व्हिजिट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला आणखीन एक त्या ठिकाणी मिस्टेक जाणून घ्यायची असेल की ज्यामुळे तुमचा राऊंड 1 पूर्णपणे वेस्ट जाऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.